जी. कुलकर्णी यांच्या डोह काळीमा या कथासंग्रहातून तुती नावाची कथा. आम्ही मल्लाप्पा कासाराच्या घरी राहत होतो. ते घर फार मोठे होते. त्याला दोन्ही बाजूंनी कट्टा होता आणि त्याला लोखंडी कड्या होत्या. त्या घराला वर माळा होता. तेथून मी कितीतरी वेळा पतंग उडवला होता. काही वेळा पाय घसदिशी खाली जाऊन वासामुळे त्याची टोके पायाला ओरबडत व पसाभर माती खाली पडे. मग आतून आई ओरडे, कार्ट्या उत्तर खाली, नाहीतर आणशील सारं घर डोक्यावर. त्यावेळी अंग चोरून अगदी गप्प राहावे. पाय देखील हलवायचा नाही, नाहीतर वासे करकरतील. मग आईला वाटायचे मी खालीच आलो व ती पुन्हा कामाला लागायची. पतंग नसेल त्यावेळी तेथे जमणाऱ्या कबुतरांकडे पाहत सारा दिवस जात असे. ती अगदी ऐटीत छाती पुढे काढून घुमत आणि एकदम टाळी वाजवली की फटफट पंख आपटत बाजूच्या घरांवर जाऊन बसत. आमच्या परसात चाफ्याचे फार मोठे झाड होते आणि त्याच्या बाजूला गाठीगाठीच्या अंगाचे शेवग्याचे झाड होते. नाना कधीतरी लवकर उठून शेवग्याची फुले काढत, कारण आईला त्यांची आमटी फार आवडे. मल्लाप्पा आम्हाला एक शेंग काढून द्यायचा नाही, परंतु त्या झाडावर डिंकाचे पांढरे तांबडे गोळे तयार होत ते मी त्याची नजर चुकवून एका काड्याच्या पेटीत भरून ठेवत असे. त्यांची एक गोळी करून कुणाच्या तरी पाठीला चिकटवली की शाळेत आम्हाला संध्याकाळपर्यंत हसू आवरत नसे. टोपीच्या मागे कागदाचा तुकडा अडकवून शिवाजी शिवाजी म्हणून सगळेच ओरडत. पण या गोळ्यांची गंमत निराळी. दुसऱ्या कुणाच्या घरी शेवग्याचे झाड नव्हते, त्यामुळे डिंकाच्या गोळ्या दिल्या की मला पेन्सिली मिळत. एखाद्या वेळी तर मोराचे पीसही मिळे. आमच्या विहिरीत एक कासवसुद्धा होते, पण मी ते कधी पाहिले नव्हते, कारण कृष्णीचे पांढरेशुभ्र हरिणीसारखे वासरू उड्या मारता मारता त्या विहिरीत पडून मेले. तेव्हापासून आई मला विहिरीकडे जाऊच देत नसे. कार्ट्या, विहिरीत डोकं घातलंस तर हाडं सैल करून ठेवीन बघ. पण एकदा पाणी ओढत असता सुम्मीने मला हळूच बोलावले व आत दाखवले. पण मला कासव तर जाऊ दे, पण पाणीही दिसले नाही. पण ती आत गेलेली विहीर पाहून मात्र मी घाबरून गेलो. कुणाला तरी गिळायचे असल्याप्रमाणे विहिरीने तोंड जास्तच मोठे केले असे मला वाटले व मी सुम्मीला एकदम चिकटून उभा राहिलो. दोर हातात धरून सुम्मी तशीच उभी राहिली आणि हसू लागली. ती हसली की देव्हाऱ्यावरच्या पितळी तोरणाचे घुंगूर वाजल्यासारखे वाटत. आई तर म्हणे, कार्टी हसत नाही तर गळ्याने नाचते आणि सारखी नाचते. अनेकदा आईने धपाटा दिला की पाठ चोळत मी कोपऱ्यात जाऊन बसे. कुणाशी बोलायचे नाही, जेवायचे नाही असे ठरवून मी गाठोडे होऊन बसे. पण सुम्मीने येऊन पाठीवरून हात फिरवला आणि ती हसली की का कोणास ठाऊक एकदम मला वाटू लागे, मारले तर मारले आईने. अंग काही फाटले नाही, निदान गुळाचा खडा तरी मिळाला की नाही खायला. दोर धरूनच सुमी हसत राहिली आणि म्हणाली, आहा बघा भागूबाई विहिरीला घाबरतोय. ती काय गिळते की काय तुला. संध्याकाळी नाना कचेरीतून परतताना कोपऱ्यावर मल्हारीच्या दुकानाजवळ आले की मला माळ्यावरून दिसत. येताना ते धोत्राच्या सोग्यातूनच आणा 2 आण्याची भाजी आणत. आम्ही
वांग्याची भाजी खाऊन खाऊन कंटाळलो होतो, पण नानांनी भाजी आणली की ते वांगीच आणत. मग ते एक एक जांभळे गुळगुळीत वांगे आईपुढे ठेवत व चुटकी वाजवत म्हणत, वा, आज काय सुरेख वांगी मिळाली, आता भरल्या वांग्यांची भाजी कर, फार दिवस झाले खाऊन. मग आई म्हणायची, फार दिवस कसले डोंबल, गेल्याच आठवड्यात 4दा झाली की. पण घरी दुसरी भाजी असली तरी आई त्या दिवशी वांग्याचीच भाजी करी. नाना कचेरीतून येतानाच कुणी कृष्णीसाठी 5 पेंड्या गवत हातात धरून घेऊन येत. पूर्वी गाडीवाला आमच्या दारात येत असे व तो गाडीतील गवतावर उभा राहून 50 की 100 म्हणून विचारी आणि तेथूनच मग अंगणात पेंडा फेकी. ते सारे गवत मग मलाच उचलून गोठ्यात नेऊन ठेवावे लागे. नाना घरी आले की रुमाल तसाच काढून खुंटीवर ठेवत व मग जाकीट काढत. मग आई त्यांच्यापुढे पाव कप चहा ठेवी. नाना नेहमी पाव कपच चहा घेत, पण 10-12 वेळा घेत आणि कपाला पेला म्हणत. त्यांनी पेला म्हटले की मी आणि सुम्मी एकमेकांना डिवचून खूप हसत राहायचो. आई पोहे लावत असली तर कधी मला त्यात हात घालू देत नसे, पण नाना मात्र पोहे लावत असतानाच खात. उजव्या हाताने पोह्यांचा घास घेऊन ते डाव्या हातावर ठेवत व मग तेथून तो तोंडात टाकत. आई म्हणे, हे काय लहान मुलांसारखं, घरात काही ताटल्या नाहीत की काय. मग नाना हात झाडत, बरं राहिलं म्हणत व मग सोफ्यावर किंवा कृष्णीकडे एक फेरी टाकत. पण ते स्वयंपाकघरात आले की पुन्हा उजव्या हाताने डाव्या हातावर पोह्यांचा घास. जेवताना ते भाकरीबरोबर हिरव्यागार मिरच्या वाळकासारख्या खाऊ लागले की आम्ही बघतच राहायचे. तुम्हा माकडांना काय चव समजणार त्याची, ते मला व सुमीला म्हणत. असं कसं असावं, आमच्या गावच्या नदीकाठच्या वांग्याची भाजी, गाडगभर घट्ट चुन्यासारखं दही आणि शेतातूनच तोडून आणलेल्या ताज्या हिरव्या मिरच्या. वा, कशी गंमत येते माकडांनो. या सुगीला जाऊया हो शेताकडे. पण हल्ली ते फारसं बोलत नसतं. पाव पेला चहा घेतला की ते कट्ट्यावर जाऊन कोपऱ्यावर बसत व वेड्या आवडत. मल्लाप्पा कासार हल्ली फार वेळा घरी येत होता. आला की मोठमोठ्याने हातवारे करत कानडीत बोले. आम्हाला ते काही समजायचे नाही, पण ते ऐकून नाना गप्पा का बसतात हे मला कळतच नसे. मला व सुमीला मल्लाप्पाचा फार राग येत असे. एकदा त्याचे रेडकू चुकले व तो गावभर शोधत होता, पण ते जैन वस्ती मागे चरत होते हे मला माहीत होते. सुमीनेही ते बघितले होते, पण आम्ही संध्याकाळपर्यंत काही बोललो नाही. एकदा मल्लाप्पा बोलून गेला तसे नाना ताडताड आत आले. त्यांच्या मिशा सारख्या हलत होत्या. आम्ही आत चिडीचीप होतो आणि आई ओठ घट्ट दाबून संध्याकाळची चूल पेटवीत होती. नाना आत आले व काही न बोलता त्यांनी आईच्या पाटल्या ओरबडून घेतल्या आणि डोक्यावर रुमाल आपटून ते बाहेर पडले. डोक्यावर काही न घालता ते कधी बाहेर पडत नसत. आई म्हणाली, अहो नको, यावेळी लक्ष्मी घरी यायची ही वेळ, तुम्ही उद्या जा, ऐका माझं एवढं. पण नाना पायांतही काही न घालता बाहेर पडले. ते नंतर केव्हा परतले कुणास ठाऊक. आई त्या दिवशी जेवली नाही. सुमी इतकी सारखी खिदळायची, पण तीही अगदी मुकाट होती. तिने आपले दही मला दिले आणि त्या दिवशी भाताला भाकरीला मला अगदी
मनाजोगे खूप दही मिळाले. मग आम्ही दुसरे घर शोधले, पण आमच्या घरी गाय आहे म्हणताच कुणी घर द्यायला तयार होईनात. कृष्णी आता दूध देत नव्हती, पण ती माझ्या लहानपणापासून आमच्या घरी होती. 10 वाजता लंगडा बाबू गुराखी येऊन तिला सोडून चरायला घेऊन जात असे व संध्याकाळी तिला मारुतीच्या देवळापर्यंत आणून पोहोचवत असे. गोठ्यात जायचे म्हणजे तिला सारे घर ओलांडून जावे लागत असे, पण वाटेत कधी तांदळाचे सूप किंवा भाजीची बुट्टी असली तरी ती कधी तोंड घालायची नाही. आई तर मला राहून राहून म्हणे, बघ कार्ट्या, ते मूक जनावर असून शहाणं आहे, नाहीतर तू कुठं खोबरं खा, कुठं आमसोल खा, असं सारखं चरत असतोस. खादाड भटजी. कृष्णी गोठ्यात जाऊन गप्प उभी राहत असे. मग रात्री केव्हा तरी नाना तिला दावे अडकवत असत. मला पुष्कळदा वाटे, छान, आता दावे नाही, काही नाही. मग कृष्णी पळून का जात नाही? रात्री तिला गवत टाकायला नाना हातात कंदील घेऊन गेले की तिच्या डोळ्यांवर प्रकाश पडून ते सोनेरी भिंगाप्रमाणे चमकत. तिच्या कपाळावर पिंपळपान होते व नाक केळीच्या सालीसारखे मऊ होते. तिच्या पुढे काहीतरी खायला पुढे केले की ती हातभर जीभ बाहेर काढून बोटांनाही लावायची आणि मग माझ्या अंगावर गमतीचा काटा उभा राहत असे. 4-6 ठिकाणी लोकांनी तिच्यामुळे घर देत नाही म्हणून सांगितले. नाना घरी आल्यावर त्या सगळ्या लोकांना रागाने शिव्या देत. आई गप्प बसे, पण एकदा ती भीत म्हणाली, आता घरच मिळणार नसेल तर करायचं काय? पाठवून देऊया का तिला आपल्या एखाद्या रैताकडे? नाना त्यावेळी जेवत होते. मागचा भात होईपर्यंत ते काही बोलले नाहीत. उठताना त्यांनी हातावर ताक घेतले व हात धुवायला जाताना ते म्हणाले, हो, पाठवून देऊया की तिला खेड्यावर. आज तिला पाठव आणि उद्या मलाही पाठवून दे. नानांनी देखील खेड्यात कशाला जायचे हे मला समजेना. मी आईला म्हटले, तू नानांना खेड्यात पाठवणार आणि मग मला देखील? तो उगाचच आईने माझ्या पाठीत धपाटा घातला आणि दुसऱ्या बाजूने सुम्मीने चिमटा काढला. नाना आत गेल्यावर त्या एकमेकींकडे पाहून हसल्या. मी मात्र फुकट मार खाऊन खुळ्यासारखा बसलो झालं. अशा वेळी मला दादाची आठवण यायची. सुम्मी आई बोलत असता मी जर तेथे बसलो तर त्या म्हणायच्या, जा की बाहेर लडदू, बायकोळ्यासारखं इथं कशाला बसतोस शेणाच्या पोप्रमाणे? पण दादा असला की मात्र वाटेल तितका वेळ तेथे बसायला मिळे. सुम्मी काही बोलली, हसली की तो तिला म्हणायचा, तू गप बस ग बोचरी. आजीबाई, तू आधी लुगडं नेसायला शिक आणि नंतर चुरूचुरू बोल. त्यांची भांडणे मिटवता आई कंटाळून जात असे. पण सुट्टीनंतर दादा कॉलेजला जायला निघाला की शेवटचे 2 दिवस त्या अगदी गुम्म होत. आई त्याचे कपडे शिव, त्यांना बटणे लाव, त्याचा लाडवांचा डबा भर, असली कामे करत दिवस काढे. तर सुम्मी तो निघाला की लहान मुलीप्रमाणे रडूच लागे. दादा फक्त माझ्याशीच कधी बोलत बसायचा नाही. शिवाय मला त्याची फार भीती वाटत असे. तो एखाद्या वेळी संतापला म्हणजे त्याचा आवाज फार मोठा होत असे. तो हातात असेल ती वस्तू जमिनीवर आदळे. दरवाजे फाडफाड आपटे. पण कॉलेजला जाताना तो मला वासाच्या व्हॅसलिनच्या रिकाम्या बाटल्या सिस्पेनी देऊन जात असे. त्याने आपली बॅग उघडली की तिला फार छान वास येत असे. मला वाटायचे आपणही तसल्या वासाची एक बॅग घेऊन याच्याबरोबर खूप हिंडावं. त्याने दिलेले लालभडक
खड्याचे बटन अजूनही असेल माझ्याजवळ कुठेतरी. अखेर देसाई गल्लीत आम्हाला एक घर मिळाले. ते घर घेऊ नका म्हणून अनेकांनी आम्हाला सांगितले, कारण त्या घरात ब्रह्म होता. सुमी आईला म्हणाली, ब्रह्म असेल तर नको ग आई ते घर. मी सुमीला म्हणालो, खरंच ब्रह्माचं घर नकोच आम्हाला. खरे म्हणजे ब्रह्म म्हणजे काय हे मला मुळीच माहीत नव्हते. आई देखील घाबरली होती. पण नाना म्हणाले, ब्रह्म असला म्हणून काय झालं, खातोय की काय तुम्हाला? महिना 15 एखादा नारळ फोडला की झालं. शिवाय घरी गाय असताना घर द्यायला बसलं आहे कोण? मग आम्ही पुष्कळसे सामान अंगाखांद्यावरून आणले. सामान आणताना नाना आईवर खूप संतापले. कशाला पाहिजे तुला इतकं सामान, इतके पाट, डबे, चुली? तुला सामानाचा मूर्खासारखा हव्यास. एकदा आराम खुर्ची खांद्यावरून आणताना नाना कशाला तरी ठेचाळले. त्यांनी नव्या घरात बाहेरच ती खुर्ची आदळली व ते ओरडून म्हणाले, कशाला हवी होती ही खुर्ची तुला? निष्कारण अडचण, पैशापरी पैसा फुकट. तर आई म्हणाली, मी कुठं आणली? घरी असावी एक म्हणून तुम्हीच आणलीत. मी काय बालिस्टर आहे खुर्चीत बसायला? देव्हाऱ्याखालचा चौरंग कोणी आणला? खुंटाळं कोणी आणलं? नाना म्हणाले, बराय, पुढे बोलू नकोस. आणखी मग नानांनी ती खुर्ची अंगणात घातली आणि जेवायला होईपर्यंत ते तिच्यात झोपून राहिले. हे घर मल्लाप्पा कासाराच्या घरापेक्षा लहान होते आणि बाहेरच्या खोलीत जमिनीलगतच्या एका मोठ्या कोनाड्यात ब्रह्म होता. ब्रह्म म्हणजे कुंकू शेंदूर लावून लालभडक केलेला एक मोठा गुळगुळीत दगड. आम्ही कोणी कधी त्याची पूजा केली नाही की त्याच्या पुढे नारळ फोडला नाही. पण त्या खोलीत एकट्याला जायला मला भीती वाटे. जमिनीतून कोणीतरी डोके वर काढून लाल डोळ्यांनी आपल्याकडे पाहत आहे असे मला वाटे. सुमी मला हसायची. पण नानांचे धोतर वाळत घालायचे असले की तुला चिंच देते तुला गुळाचा खडा देते असे म्हणत मला मंगळून ती आत न्यायची. नंतर अनेकदा ती चिंच गुळ काही द्यायची नाही, काही नाही. उलट बित्री बागूबाई म्हणत व हात नाचवत मलाच उलट चिडवायची. येथे आमच्या परसात राय आवळ्याचे तुतीचे झाड होते. घरमालक जवळ राहत नसल्याने ही दोन्ही झाडे आमच्या ताब्यात होती. राय आवळ्याला आवळ्याचे घोसच्या घोस लागत. परसात पुणे घोसच्या घोस लागत. परसात धुणे करायच्या अथवा पाणी ओढायच्या निमित्ताने सुमी आली की ती 5-6 आवळे मिटक्या मारीत खाल्ल्याखेरीज राहत नसे. तुतीच्या हिरव्या तांबड्या अगदी पिकल्या जांभळ्या तुती लागत. पण त्या पिकू लागल्यावर 5-6 दिवसांतच मी व सुमीने सारे झाड अगदी स्वच्छ रिकामे करून ठेवलेले असे. मग सुमी म्हणाली, खादाडा, आता तू माझ्या आवळ्याच्या झाडाला आत लावशील तर मानेवर झुरळ टाकीन. मी म्हटले, वागवा, तुती खाताना तू माझ्यापेक्षा उड्या मारित होतीस की, आणि आता आमचं झाड संपलं की म्हणे मानेवर झुरळ टाकते. मग मी आईला सांगतो. मग ती म्हणाली, आईला सांगितलंस तर मग तुझ्या मानेवर 3 झुरळ टाकते. म्हणून मी गप्प बसलो. त्या घरात आल्यावर संध्याकाळी कृष्णेला घेऊन यायचा एक कार्यक्रमच होऊन बसला. ती दररोज नियमितपणे जुन्या घराकडे जाऊन कट्ट्याशेजारी शांतपणे उभी राहायची. तेथले
नवे लोक तिला दगडकाठ्यांनी मारत, पण ती हलायची नाही. या घराची सवय व्हायला तिला बक्कळ महिना लागला. तोपर्यंत तिला चक्क मागून घरात ढकलावे लागे, इतकी ती नाखुश असे. त्या घरात ब्रह्म आहे हे तिलाही समजले होते की काय कोणास ठाऊक. मला शाळेत घातले त्यावेळी मला काही सुद्धा येत नव्हते. कुडके मास्तरांनी सांगितले, जा रे, तू बिगर इयत्तेत जाऊन बस. तेथे पत्की म्हणून मास्तर होते. ते खुर्चीवर बसल्या बसल्या पेंगत आणि कुणी दंगा केला तर डाव्या हाताने फाडदिशी मारत. माझ्याजवळ गणुंकाचे पुस्तक आणि अंकलिपी काहीच नव्हते. एकदा अंकलिपी नाही म्हणून पत्की मास्तरांनी मला हाकलून घातले. ते ऐकून नाना संतापले. ते माळ्यावर चढले. त्यांनी धुळीने भरलेली कागदांची 5-7 गाठोडी खाली फेकली. नंतर त्यांतील कागद, वह्या, पुस्तके साऱ्या माझघरभर पसरून त्यांनी एक जुनी अंकलिपी शोधून काढली. तो सारा पसारा बघून आईने कपाळाला हातच लावला. ती म्हणाली, 2-4 आणे खर्च करून जळलं त्याला नवीनच पुस्तक का आणून देत नाही. नाना म्हणाले, तू गप्प बस ग. नंतर नानांनी अंकलिपीला वर्तमानपत्राचे कव्हर घातले. सुम्मे ते ओरडून म्हणाले, एक चांगली मोठी सुई घेऊन ये. सुम्मी खसाखसा करून सुई शोधू लागली. तो एका कपाटातून खिळे, जुन्या किल्ल्या, लोखंडाचे तुकडे ठेवलेला डबा धडाडा कोसळला व 2 मिनिटे आमचे कान किटले. नंतर आईनेच सुई आणून दिली. आता ट्वाईनचा घट्टा दोरा घेऊन ये हातभर. नाना म्हणाले, अहो, ट्वाईनचा दोरा घरात कुठला? साखरेच्या पुड्याचा देऊ? आईने विचारले. काय घर आहे की धर्मशाळा आहे ही? कितीही आणा, काही वेळेवर मिळत नाही. नाना म्हणाले. पुड्याचा दोरा शिवताना तटा तुटू लागला. मला नानांनी आईला नकळत जानव्याचा एक दोरा हळूच तोडला व अंकलिपी शिवून दिली. तिच्यावर तेलाचे 2 डाग असून तिच्या कडा तांबूस बोंद्र्या झाल्या होत्या. सुम्मीने ती उघडून पाहिली व ती म्हणाली, नाना, यात 10 पर्यंतचे पाडेच नाहीत, पान फाटून गेले. नाना रागवून म्हणाले, तू तर मोठी शहाणीच आहेस. जा आत उष्ट खरकट कर जा. खरं म्हणजे 10च्या पुढचेच पाढे महत्वाचे असतात. नानांनी अंकलिपी उचलून हवेत हलवत आईला म्हटले, पाहिलंस, साऱ्या वर्गात याची अंकलिपी चांगली होणार. माझ्या मुलाला कसली तरी गटार अंकलिपी चालायची नाही. आई काही बोलली नाही. सारा पसारा आवरत असता तिला मान वर करायला वेळ नव्हता. नाना माझ्याशी बोलत बसत नसत की परवचा म्हणून घेत नसत, पण कधी लहर आली तर तासनतास आमच्या गावाची हकीकत सांगत असत. त्या गावाला मी कधीसुद्धा गेलो नाही, पण प्रत्यक्ष सारे पाहिल्याप्रमाणे मला सगळे डोळ्यांपुढे दिसते. तेथे शाकंभरीचे देऊळ आहे, पण यात्रा मात्र वीरभद्राची भरते. गावाभोवती सोनगंगा नदी वाहते. तेथे आमचे शेत आहे. पावसाळ्यात नदीला पूर आला की ते पाण्यात जाते. मग पुष्कळसे साप तेथे येऊन काकडून पडत व हळूहळू ऊन पडू लागले की बाहेर पडत. मांडी एवढ्या सापांची हकीकत ऐकून तर माझ्या अंगावर काटाच येत असे. पण
होती कशी जमीन? नाना अभिमानाने विचारत. लगेच मी अगदी तत्परतेने सांगे. काळी भोर. पुरुषभर भातात येतो तेवढा खडा येणार नाही. अगदी काळ्या लोण्यासारखी. ती हकीकत त्यांनी कितीतरी वेळा सांगितली होती. व मग मी म्हणे, नाना जाऊया की कधीतरी गावाकडे. ते जाऊया हो म्हणत व सगळे विसरून जात. मला कधीच जायला मिळाले नाही. आमच्या दारासमोर कधी गाडीतून धान्य आले नाही. शेजारी बैलगाड्यांतून जोंधळ्यांची पोती किंवा भाताचे तट्टे येत. पण आमच्या घरासमोर अंगणभर पिंजर कधी पडले नाही. कट्ट्याच्या लोखंडी कड्यांना कुणी बैल बांधले नाहीत की हातात भाकरी घेऊन खाणाऱ्या खेडवळ माणसांनी मला छोटे मालक म्हटले नाही. नाना दरवर्षी गावाला जात. कधीतरी धोत्राच्या गाठोड्यातून हुरडा आणत, शेंगा आणत. वीरभद्राची जत्रा असली तर गुळाचा मेवा आणत. तो जिभेवर ठेवला की हळूहळू विरघळत असे. तो मेवा खात असता मला वाटे, आम्हाला कधी जायला मिळणार तिथे? काळ्या लोण्यासारखी जमीन कधी पाहायला मिळणार? सुट्टी बिट्टी काही नसता त्या दिवशी दादा अचानकच आला. कुंडाशी बोलला नाही की आईने दिलेला चहा त्याने घेतला नाही. तो नानांची वाट पाहत सोप्यावरच बसून राहिला. नाना आले. त्यांनी रुमाल काढून खुंटीवर ठेवला व त्याच्याकडे पाहत म्हटले, तू आलास होय? नाना, हे पत्र खरं का अगदी? तुम्ही सुमीचं लग्न ठरवलंय? दादाने विचारले. नाना म्हणाले, होय, तिचं लग्नाचं वय झाले. पण तुम्ही तिला या म्हाताऱ्याच्या गळ्यात बांधणार. स्वतःच्या हातानं तुम्ही तिला त्या तसल्या घरात ढकलणार. पत्र खाली आपटत दादा म्हणाला, अरे माधव, तो म्हातारा कुठं आहे? तो फक्त बीजवर आहे. तुझ्या आईच्या लग्नात मी त्याच्यापेक्षा मोठा होतो. काय राहून गेलं आमच्या संसारात. पण ती माणसं कसली आहेत हे साऱ्या जगाला माहीत आहे. नाना, ती पहिली मुलगी जळून मेली. लोक खूप बोलतात. तुम्ही दरवर्षी गावाकडे जाता, तिथं देखील माणसं कुजबुजतात. जाणून बुजून नाना हे कसं करता तुम्ही? दादा मोठ्या आवाजात म्हणाला. टक्क्याला टेकून बसत विडी पेटवत नाना शांतपणे म्हणाले, अरे अपघात होतात, त्याला कोण काय करणार? माझं पहिलं लग्न झालं त्याची तुला माहिती नाही. माहेराला जायचं म्हणून नवं लुगडं नेसून ती पुऱ्या करायला बसली होती. मी बाहेर गेलो होतो त्यावेळी पदर पेटून ती भाजली. मी येऊन बघतो तो नुसता श्वास राहिला होता. आता बघ मी तिला जाळलं का? उगाच उचलली जीभ लावली टाळायला करू नको. नाही नाना, हे लग्न मी होऊ देणार नाही. ती राहील 2 वर्षे तशीच. तोपर्यंत माझं शिक्षण संपेल, नोकरी लागेल, मग मी देईन तिला दुसरा कोणीतरी शोधून. सुमी आहे बावट, पण 100त उठून दिसेल ती. नाना उठून ताठ बसले. मी अगदी खाटीक आहे असं वाटतं नाही तुला? ते म्हणाले. त्यांचाही आवाज आता मोठा झाला. तू फार शहाणा, 2 बुकं शिकलेला. मला मन नाही, मुलीसाठी आतडं नाही, काही नाही. नाना एकदम थांबले व त्यांनी कपाळावर हात मारून घेतला. आता माझे दिवस फार राहिले नाहीत. एकदा गावाकडे जातो, तिथलं खत तिथेच टाकतो. मग तू काय करायचं ते कर बाबा. हे काय भलतंच बडबडता अपशकुनी, आई म्हणाली. मग तुलाही वाटतं ना मी मुलगी विकली म्हणून? नाना आईला म्हणाले. तसं कुठे म्हणते मी? उगाच पानाचं रान करून वणावणा कशाला हिंडता? पण तो सुमीपेक्षा फार मोठा आहे. शिवाय माणसंही. पण आई अर्ध्यावरच गप्प बसली. सुमीला कोणी काही विचारले नाही.
गुडघ्यावर हनवटी टेकून ती स्वयंपाकघरात गप्प बसली होती. तिला काहीतरी झाले की ती तशी बसे. मग नाणी घरात किंवा अंथरुणात रडे. हुंडा द्यावा लागणार नाही, जमीन सोडवून घ्यायला मदत मिळेल असल्याकरिता मी सुमीला त्या घरात घालणार नाही. नाना, मी लग्नाला येणार नाही आणि हे लग्न होऊ देणार नाही. दादा पाय आपटत म्हणाला, हे लग्न कसं होत नाही हे मीही पाहतो. नाना देखील उठून म्हणाले. त्यांचे ओठ थरथरू लागले. अद्याप माझे हातपाय गेले नाहीत. तुम्हाला अद्याप एक दिडकी मिळवायची अक्कल नाही. महिना नाही, पैसे गेले तर जेवण मिळणार नाही. पण नाना शब्द संपल्याप्रमाणे एकदम थांबले. दादा ताडकन उठला. तो म्हणाला, मला तुमचा पैसा नको, जेवण नको. मी आता दांडेलीला जातो. तेथे कारकून होतो, मजूर होतो, पण तुमचं अन्न खाणार नाही. दादाने रागाने टेबलावरची 2-4 पुस्तके उचलली व सोफावर फेकली. अंगातला सदरा ओढून ताणून फाडून टाकला. त्यावेळी जानवे बटनात अडकले तर त्याने जानवेही टाकले आणि दात आवळून मोठ्या डोळ्यांनी पाहत उभा राहिला. दादा संतापला म्हणजे अगदी नानांसारखा दिसे. त्याला मिशा नव्हत्या, नाहीतर नाकडोळे तसे. पुष्कळदा सुमी मक्याच्या कणसातील मिशा घेऊन त्याच्या तोंडावर धरे व त्याला नानांचे सोंग म्हणून चिडवे. आता तो नानांसमोर अगदी नानांसारखाच उभा होता. घ्या तुमचे कपडे, जानवे. या घरात आता मी पाणी पिणार नाही, तो म्हणाला. तो जायला निघाला तेव्हा आई त्याला आडवी गेली आणि म्हणाली, असं डोक्यात राग घालू नको. चल घरात. उद्यापर्यंत तुमची डोकी शांत होतील. मग तुला कुठं जायचं आहे तिथं जा, दांडेलीला, फिडेलीला. पण दादा काही न बोलता तिच्या सकट दरवाजाकडे गेला. इतका वेळ सुमी स्वयंपाकघरात गाडग्यासारखे तोंड करून बसली होती. ती बाहेर आली व तिने दादाला घट्ट धरून ठेवले. दादा, असं एकटं टाकून जाऊ नको मला, ती म्हणाली. निदान असं उपाशी वनवाशी तरी जाऊ नको घरातून. तूच आहेस आधी बावळट, दादा चिडून म्हणाला. लहानपणापासून अगदी मातीचा गोळा. तू कशाला गप्प बसलीस? तुला तुझ्या जन्माची काळजी नाही? बोल, तुला त्याच्याशी लग्न करायचं आहे? मग सुमीने त्याला सोडले आणि ती मुळू रडू लागली. मग मी तरी काय करू सांग, ती म्हणाली. मी तरी काय करू सांग, दादा वेडावत म्हणाला. मग बस रडत. त्याने मग दरवाजा उघडला आणि अंगावर धोतराखेरीज काही नसलेला दादा घराबाहेर पडून निघून गेला. त्याला पैशाचं, जेवणाचं कशाला वर्म काढायचं होतं, आईने विचारलं. मग त्यानं तरी कशाला जमिनीसाठी मी पोरगी विकली असं म्हणावं, नाना म्हणाले. अजून त्यांचे ओठ रागानं थरथरत होते. मी इतकं काही आतडं जाळलं नाही अद्याप. मी त्यांच्याकडून एक पै घेतली नाही आणि यापुढे घेतली तर माझे बाप 2. त्यानं तरी मग का म्हणावं असं मला. सुमी आणि आई आत गेल्या आणि कितीतरी वेळ रडत बसल्या. रात्र तर बरीच झाली आणि माझ्या पोटात वखवखू लागले. शिवाय झोपेने डोळे जड झाले. मी सुमीला हळूच म्हणालो, सुमी, आज जेवण नाही? होय ग, मला तर फार भूक लागली आहे. मग आईने पदराने डोळे कोरडे केले व 3 ताटल्या मांडल्या. जा रे कार्ट्या बाहेर.
ती म्हणाली, त्यांनाही बोलाव. मी नानांजवळ आलो. ते हातावर कपाळ टेकून बसले होते, पण त्यांना बोलवायची मला फार भीती वाटली. मी आत येऊन आईला म्हटले. ते जेवत नाहीत म्हणाले. मग मला तरी घाल. मग तू तरी जेवून घे ग, आई सुमीला म्हणाली. नुसते जेव म्हणताच सुमी पुन्हा उमरून रडू लागली. तो गेला, ते जेवत नाहीत, तूही खात नाहीस, मग हे सारं अन्न बांधा माझ्या डोक्यावर, आई चिडून म्हणाली आणि मला वाढून कोपऱ्यात जाऊन बसली. मी जेवून घेतले, पण आईने दुपारची उरलेली बटाट्याची भाजी मला वाढली नाही आणि भाताला ताक वाढायची ती विसरूनच गेली. मी अंथरुणावर पडल्यानंतर सुमी आई बाहेर आल्या व अंथरूण न घालताच चटईवर आडव्या झाल्या. माझ्या चादरीपैकी एक मी हळूच सुमीच्या अंगावर घातली तेव्हा तिने माझा हात गच्च धरला आणि ती आवाज न करता रडू लागली. माझा हात अगदी ओलसर झाला. आत सगळे शांत झाल्यावर मग नाना आत आले, पण आपल्या खोलीकडे जाण्यापूर्वी ते थोडे घोटाळले. अगं सुमा, त्यांनी हाक मारताच आई उठून बसली व तिने दिवा मोठा केला. मला एक अर्धा पेला चहा करून देशील, ते म्हणाले व तेथेच चटईवर बसले. मगाचे उग्र नाना आता संपले होते. आताचे नाना हातातून गवताच्या 5 पेंड्या आणणारे, अंकलिपी शिवणारे नाना होते. डोळ्यांत भोवती पांढरी कड आलेले नाना. डोळ्यांत बुबळांभोवती पांढरी कड आलेले नाना. 8 दिवसांनी आम्ही उत्तूरला सुमीच्या लग्नाला गेलो. आमच्याबरोबर फक्त श्रीपू मामा मात्र आला होता. श्रीपू मामा दूरचा जरी असला तरी आमचा एकच मामा होता. त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला आणखी एक लहान अंगठा होता. त्याची दाढी नेहमी थोडी वाढल्यासारखी दिसे व तो आमच्या आईशी बोलताना कमळी म्हटल्याखेरीज बोलत नसे. घरी काही फराळाचे केले नाही. मला काही नवीन कपडे शिवले नाहीत. सुमी देखील मळक्या कपड्यांतच आमच्याबरोबर आली. आईने एक ट्रंक, नाना व श्रीपू मामाने एक वळकटी, आमच्या हातात एक पिशवी, एवढेच आमचे सामान होते. कृष्णेला 4 दिवस आम्ही बंडूच्या घरी ठेवले. ते गाव कसले होते कुणास ठाऊक. मोटारीतून उतरल्यावर आम्हाला खूप चालावे लागले. हातात पिशवी घेऊन जाताना मी फार दमलो. श्रीपू मामाने 3 फेऱ्या घालून सगळे सामान आणले. आम्ही येऊन पोचल्यावर आम्हाला कुणी खायला दिले नाही की काही नाही. सारे अगदी शांत होते. तेथे परसात एक मोठी विहीर होती व तिला नळ बसवला होता. एक चक्र फिरवले की त्या नळातून पाणी येत असे. मी तसले चक्र कधी पाहिले नव्हते आणि त्यामुळे मी सारा वेळ ते चक्रच फिरवीत होतो. लग्न संपले. सगळे लोक जेवायला बसले असता आई राबली. एकदा रेशमी लुगडं नेसलेल्या 2 बायका आल्या आणि तिला वाटेल तसे ताड बोलल्या. आईचे डोळे लालसर झाले, पण साऱ्या लग्नात आई एकदाही रडली नाही. मला वरातीत मात्र जायला मिळाले नाही. त्या दिवशी सकाळी फार जोरात पाऊस पडला होता. चक्र फिरवायला पळत जात असता माझा पाय घसरला व माझा आवडता पांढरा सदरा आणि निळी चड्डी चिखलाने भरली. मला वाटले आई आता चांगला रपाटा घालणार, पण तिला काय झाले होते कोणास ठाऊक. काही न बोलता तिने ते कपडे पिळले व वाळत घातले. पण
संध्याकाळपर्यंत ते वाळले नाहीत. त्यामुळे वरातीत घालायला मला अगदी मळक्या कपड्यांखेरीज कपडेच नव्हते. माझे कपडे वाळले ते दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही निघण्याच्या वेळी. आम्ही निघालो त्यावेळीही सगळे सामान आम्हालाच आणावे लागले. जाण्यापूर्वी मी हळूच एकदा शेवटचे चक्र फिरवून घेतले. निघताना सुमी भेटली. नव्या लुगड्यात ती फार मोठी दिसू लागली होती. ती आईच्या पाया पडली आणि आईच नव्हे तर नानाही उपरण्याने डोळे पुसू लागले. नानांनी सुमीला जवळ घेतले आणि ते म्हणाले, पोरी रागावू नको, माझ्या हाताला यश दे आणि सुखी हो. सुमीने मला जवळ घेतले आणि ती हळूच म्हणाली, मला विसरायचं नाही हं, आणि दादा भेटला तर सांग त्यालाही. त्यावेळी सुमी मला फार आवडली. तिच्या अंगाला नव्या कपड्यांचा वास येत होता. तिच्या नव्या बांगड्यांचा आवाज फार सुरेख होत होता आणि ती सगळीच नव्या समयीप्रमाणे चमकत होती. मी विचारले, सुमी तू आता आमच्याकडे कधी येणार? तर ती म्हणाली, तुम्ही बोलवाल ना भाऊसाहेब त्यावेळी. ती इतकी मोठी दिसत होती तरी तिच्या डोळ्यांत पाणी होते. तिने मला पूर्वीसारखे गालाला चिमटले. आम्ही पुढे निघून वळणाला आलो त्यावेळी सुमी विहिरीच्या कड्यावर चक्रावर एक हात ठेवून उभी होती. तिने हात हलवताच मीही हलवला. आई थांबून तिच्याकडे पाहत राहिली. नंतर झटकन वळून झपाझप पावले उचलत ती आमच्याबरोबर चालू लागली आणि आम्ही रस्त्यावर मोटरीसाठी आलो. श्रीपू मामा सामान घेऊन दमला होता. त्याने ट्रंक खाली ठेवली व घाम पुसला. त्याची आम्हाला कोणालाच आठवण झाली नाही. ती सगळी माणसं उर्मट रानवट आहेत ग कमळी, तो म्हणाला. तुझी भोळी पोरगी तेथे कशी काय तगणार देव जाणे. कृष्णी गाय पुन्हा घरी आली. माझी शाळा सुरू झाली. पण सुमीशिवाय घरी गंमत वाटेना. पूर्वी आमच्या घरी राजा नावाचा पोपट होता. तो दिवसभर काही ना काही बोलत असायचा. पुष्कळदा तो सरळ पिंजऱ्याबाहेर येत असे व दादा सुमीच्या हातावर बसत असे. पण माझ्यावर मात्र त्याचा फार राग होता. एकदा दोनदा मी हात पुढे करताच चट दिशी त्याने आपली चोच मारली होती. त्या पोपटाला एक दिवस शेजारच्या मांजराने मारले. त्या दिवशी सगळ्यांनाच फार ओके ओके रिकामे वाटले. पण दादाने तो पिंजरा रागाने शेण भरून शेजारच्यांच्या विहिरीत टाकला होता. सुमी गेल्यापासून आम्हाला तसे वाटायला लागले होते. नाना हाक मारताना पुष्कळदा चुकून सुमे म्हणत. आई तर तिचे जुने कपडे काढून घड्या घालून ठेवत म्हणे, पाहिजे ते कपडे उद्या दुपट्यांना. असली 3 गाठोडी करून तिने ती खुंट्यांना अडकवून ठेवली होती. सुमी गेल्यावर तिचे मध्ये स्वस्तिक असलेले ताट मला जेवायला मिळाले. रात्री तिचा रगही मीच वापरू लागलो. तो माझ्या रगापेक्षा मोठा होता व त्यावर निळे निळे कमळ होते. एक दिवस नाना सुमीकडे जायला निघाले. रात्रीची कामे झाल्यावर आईने बऱ्याच उशिरापर्यंत जागून परातीत खोबऱ्याच्या वड्या केल्या. नानांनी तो डबा घेतला. सुमी आणि आपण परतायला पैसे आहेत की नाहीत ते पाहून घेतले. पण ऐनवेळी त्यांची एक वाहनच मिळेना. पण निघायला मुहूर्त चांगला होता म्हणून ते अनवाणीच मोटर स्टँडकडे गेले. येताना घेऊनच या हं सुमीला, आई दारातून म्हणाली. मग मीही ओरडलो, सुमीला घेऊनच या नाना. दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी नाना एकटेच आले. त्यांनी रुमाल काढून ठेवला व पाय देखील न धुता ते सोप्यावरच बसून राहिले. सुमी आली नाही? आईने विचारले.
व त्यांच्या जवळचा डब्बा उचलला. तो जड लागताच ती म्हणाली, परत पुन्हा काय घालून पाठवलं आहे पोरीनं? वेडच आहे भूत. तिनं काही पाठवलं नाही. नाना म्हणाले, मी तिथं डबाच उघडला नाही. मी जाऊन बसताच सगळ्यांनी ताडताड बोलायला सुरुवात केली. आम्ही लग्नात 2 लुगडी दिली नाहीत म्हणून साऱ्या गावभर त्यांची नाचक्की झाली म्हणे. अशी रत्नासारखी आमची मुलगी, तिचं नख धुण्याची किंमत नाही त्या कुणाची. तुम्ही काही बोलला नाहीत ना उलट? आई काळजीच्या स्वरात म्हणाली. आता आपला हात अडकलाय तिथं. मी माझ्या प्रत्यक्ष मुलाला घरातून घालवला. त्यांचं बोलणं ऐकून गप्प बसतोय मी. सुमीचं लुगडं धुवायची तुमची लायकी नाही असं मी स्पष्ट सांगितलं त्या बायकांना. नाना म्हणाले. आई एकदम गालाला हात लावून मटकन जमिनीवर बसली. आता काय करावं तुम्हाला? ती म्हणाली, अहो आपली पोरगी दिली तिथं, तिच्यासाठी जन्मभर नाक घासावं लागतं. तू घास जा हवं तर. मी नाही घासणार. नाना म्हणाले, बरं बाई मी जाते. त्यांची जी काही लुगडी द्यायची आहे ती देते. अगदी मोलकरणीपर्यंत सगळ्यांच्या पाया पडते. आई कळवळून म्हणाली आणि रडू लागली. सुमी आली नाही म्हणताच मलाही फार राग आला होता. असली कसली दुष्ट माणसे ती. आईने मला वड्यांचा डबा आत नेऊन ठेवायला सांगितला. आत गेल्यावर मी तो उघडून पाहिला. आईने चौकोनी पिवळसर छान वड्या केल्या होत्या. मी त्यांतील एक घेतली. एकच. दुसरी ती काही वडी नव्हती, फक्त वडीचा तुकडा होता तो. मग मी डबा पुन्हा भरून ठेवला. त्या वड्या सुमीसाठी होत्या व आई जाऊन तिला बोलावून आणणार होती. नाना त्या दिवशी लवकर झोपले नाहीत. ते सारखे इरझारे घालून विड्या ओढत होते. सकाळपर्यंत सगळ्या सोफ्यावर जळक्या विड्या पडल्या होत्या. त्या आधीच ते अंघोळ करून कपडे घालून बसले होते. त्यांनी पेलाभर चहाही घेतला नाही. आईला ते म्हणाले, मी जरा बाहेर जाऊन येतो हं. आई जरा काही बोलायच्या आत ते बाहेर पडलेही. 11 वाजले 12 वाजले तरी नानांचा पत्ता नाही. आई तर कट्ट्यावर बसून राहिली. केलेला स्वयंपाक गारगोटीसारखा होऊन गेला. तिने मला जेवायला वाढले आणि ती म्हणाली, जा रे श्रीपू मामाला पुढे घालून घेऊन ये. श्रीपू मामाचे घर फार दूर किल्ल्यात होते आणि मला तर रस्ता नीट माहीत नव्हता. जा विचार की कुणाला तरी. कार्ट्या आता तू लहान की काय? आई खेकसून म्हणाली. पण मी निघालो नाही. पण ती काही बोलली नाही. मग नाना 1:30 वाजता घरी आले. त्यांच्या हातात एक मोठा पुडा होता. न सांगता न बोलता जायचं. इतर माणसांचं काही आहे की नाही तुम्हाला? आई चिडून म्हणाली. आता आधी पाय धुवून घ्या आणि जेवण आटपा. नाना पाटावर बसले पण नुसता पहिला भातच खाऊन उठले. नायकाकडून आणखी पैसे घेतले जमिनीवर. ते म्हणाले, ती जमीन आता गेलीच हातातून. आता गावात घर राहिलं नाही, रानात शेत राहिलं नाही. पण 3 लुगडी आणली सुमीसाठी. मग आपण न जेवताच आई लुगडी पाहू लागली. त्यातील एक फार झगझगीत मोराच्या पिसासारखे होते. एकावर खरखरीत जर होता आणि तिसरे अंजिरी रेशमी होते. आईने एक एक पदर हातावर घेऊन पाहिला. घड्या गालाला लावून त्यांचा स्पर्श पाहिला. काहीतरी छान छान कपडे असतात जळले, ती कौतुकाने म्हणाली. आमची सुम्मी आईच्या चेहऱ्याची होती. दादा रागवला म्हणजे नानासारखा दिसे तर आई हसली की सुम्मीसारखी वाटे. मग पुष्कळदा दादा सुम्मी दोघेही हेच बघा भूत कसलं बाहेरचं आलंय म्हणत मला चिडवत. दादा तर म्हणे की मी आई नानांचा नव्हेच, बुट्टीभर कोंडा देऊन मला एका अस्वलवाल्याकडून
विकत घेतले होते. आता आई त्या घड्या गालाला लावून पाहत असता नवे कपडे घातलेल्या लग्नातल्या सुमीप्रमाणे मला लहान वाटली. आई, सुमीला ही लुगडी छान दिसतील. एकाला हात लावत मी म्हणालो. आईने माझा हात बाजूला काढून टाकला व घड्या कागदात गुंडळल्या. ही काही सुमीसाठी नाहीत बाबा, ती म्हणाली. ती सुमीच्या माणसांसाठी आहेत. मला वाटले ते मोरपंखी जरी सुमीसाठी असावे, ते तिला फार शोभून दिसेल. मग 2 दिवसांनी आई सुमीकडे निघाली. श्रीपू मामा तिला स्टँडपर्यंत पोचवायला गेला. नानांनी आईला नव्या वाहना आणून दिल्या होत्या. तिला वाहनांची सवय नव्हती, त्यामुळे त्या सारख्या तिच्या पायांतून निसटू लागल्या आणि माझे तर हसून पोट दुखू लागले. मला जळल्या वाहना कशाला म्हणत आई तशीच फटक फटक करत चालली. नानांनी पुष्कळ पैसे तिच्या हातात घातले, पण ते मात्र हसले नाहीत. तू तरी सुमीला घेऊन ये, ते म्हणाले आणि श्रीपू मामा आई वळून जाईपर्यंत ते त्यांच्या मागे पाहतच राहिले. आई आली, तीही एकटीच. तिने नेलेले कपड्यांचे गाठोडेही तसेच होते. ती आली त्यावेळी नाना विड्या आणण्यासाठी गेले होते. ती आली व स्वयंपाकघरात डोळे ओले करत बसली. मी विचारले, सुमी का आली नाही? तर ती उलट मला जवळ घेऊन हुंदके देऊ लागली. नाना बाहेरून आले व सोप्याला कोणी नाही म्हणताच ते सरळ स्वयंपाकघरात आले. आईला पाहताच ते प्रथम थबकले, नंतर आत येऊन ते गुम्म बसले व त्यांनी विडी पेटवली. ते लोकच फार वाईट आहेत हो, आई डोळे पुसत आई म्हणाली. त्यांनी लुगडी काढली आणि शेजाऱ्या पाजारांना दाखवली. असली लुगडी आम्ही मोलकणींना देखील देत नाही, असं त्यांनी म्हणतात. साऱ्या फिदी हसल्या. माझ्या अंगाला साऱ्या जन्मात असलं वस्त्र लागलं नाही. मी त्यांच्या पाया पडले, म्हणाले, आता क्षमा करा, येऊ द्या पोरीला माझ्याबरोबर. तर काही नाहीच, तुमची मुलगी तुम्हाला मेली असलं अभद्र देखील बोलले होते. आई पुन्हा रडू लागली. नाना गप्प बसून विडी ओढत होते. त्यांच्या कपाळावरील शीर सुतळीप्रमाणे झाली होती. येताना सुमीशी बोलायला देखील मिळालं नाही मला. आई पुन्हा सांगू लागली. ती सारखी मोठेच्या बैलाप्रमाणे पाणीच ओढत होती. मी तिच्या गालावरून हात फिरवला तर ती पुटपुटली, आई ने ग इथून मला. आणि तिनं मला हळूच आपला दात दाखवला. त्यावर डागल्याच्या जांभळा डाग होता हो. कसं व्हायचं आता आपल्या पोरीचं? नाना चटकन उठून आईकडे आले व त्यांनी तिचा हात घट्ट धरला. तू पाहिलास डाग? त्यांनी घोगऱ्या आवाजात विचारले. तू स्वतःच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलास तो डाग? ते उठून उभे राहिले आणि हातातील विडीचे बंडल त्यांनी करकचून चिरडून जमिनीवर आपटले. जर सुमीच्या जीवाला काही झालं तर त्या सगळ्यांची नरडी चिरून टाकीन. असं जर झालं तर तू आपल्या कपाळाचं कुंकूच पुसून बस, ते म्हणाले. दादा घर सोडून गेला त्यावेळी मी नानांना संतापलेले पाहिले होते, पण आता त्यांच्या चेहऱ्याकडे मला पाहावे ना. त्यांचा सगळा चेहरा अगदी लालबुंद ब्रह्माप्रमाणे दिसू लागला. ब्रह्म जमिनीतून डोके वर काढून पाहत असल्याप्रमाणे वाटे. आता तो पूर्णपणे वर येऊन उभा राहिल्याप्रमाणे नाना दिसू लागले. त्यांचे डोळे मोठे झाले व डावा हात इतका थरथरू लागला की तो त्यांनी उजव्या हाताने घट्ट धरून ठेवला. ते पाहून आई घाबरली व मला ढकलून ती पुढे आली. तिने नानांना सावरून धरले व माजघरात आणून अंथरुणाला
टेकवून झोपवले. नाना भिंतीकडे तोंड वळवून अंग आखडून लहान मुलाप्रमाणे पडले, पण ते झोपले नाहीत. नरडीचा घोट घेईन, गळा चिरेन असेच कितीतरी वेळ बडबडत होते. आईने श्रीपू मामाला एकदा पैसे दिले व सुमीकडे जायला सांगितले. कमळी, तू जा म्हणतेस म्हणून जातो मी बिचारा, श्रीपू मामा म्हणाला. पण मी तरी काय, कोण ऐपतदार माणूस, मशिनीवर सदरे चड्ड्या शिवणारा माणूस मी. तू होतीस म्हणून मला पोट तरी भरता येतं. लग्नालाही चल म्हणालीस म्हणून मी आलो. आता जाऊन पोरीलाच कमीपणा वाटेल बघ. तिचा चुलत मामा शिंपी म्हणून हिणवतील. आपली माणसं काय टाकायची असतात होय, आई म्हणाली. जाऊन तरी बघ, कुणाच्या हातून गुण येईल काही सांगता येत नाही बघ. श्रीपू मामा जाऊन आला. त्याला तर तेथे जेवायलाही मिळाले नाही. दादा कुठे होता कुणास ठाऊक. मध्यंतरी आईला त्याचे एक कार्ड आले होते. दांडेली जवळ तो कुठेतरी खाणीवर कारकून म्हणून काम करत होता. नानांना नकळत आईने श्रीपू मामाला तिकडे पाठवले. दादा तेथे काम करत होता, पण आता पावसाळ्यात काम बंद होते आणि तो कुठेतरी मुंबईला गेला होता. श्रीपू मामा कपाळावर हात मारून म्हणाला, कमळी, मुंबईला कुठे शोधू आता तुझ्या पोराला. मी तरी काय कायमचा तिथला. इथं कुणी कुत्र विचारणा म्हणून तिथं वणावणा हिंडलो महिनाभर. मग आई गप्प बसली. नाना आता बाजारातून काहीच आणीत नसत, पण कृष्णीसाठी 5 पेंड्या मात्र ते विसरत नसत. कृष्णी आता लंगडू लागली होती. नाना तिला घेऊन एकदा गुरांच्या दवाखान्याकडे गेले. ती परत आली त्यावेळी तिच्या गुडघ्यावर पांढरी पट्टी बांधली होती. कृष्णी आता फार दिवस टिकणार नाही. खाली मान घालून नाना आईला म्हणाले. त्या दिवशी नानांचे जेवण झाले होते व मी आणि आई जेवायला बसलो होतो. तो पोस्टमन आला. त्याची वेळ बरोबर 12. ऐन जेवणाची. आमच्या घरी पत्रे यायची ती कसली तरी त्रासाची दुःखाची बातमी घेऊनच. नाना पुष्कळदा त्रासून मग जेवतच नसत व आई पोस्टमनवर फार चिडायची. कसा यमासारखा येतो बघा ऐन जेवणाच्या वेळी. ती म्हणे. त्याने कार्ड नानांच्या हातात दिले. त्यांनी ते वाचले व हातात घेऊन स्वयंपाकघरात आले व न बोलता आईच्या समोर टाकले. अजून न उष्टावलेले ताट आईने पालथ्या हाताने बाजूला केले आणि पालथी पडून ती आत काहीतरी एकदम काटल्याप्रमाणेच्या आवाजात रडू लागली. कसं माझ्या हातानं मी त्या पोरीला त्या घरात घातलं हो, ती म्हणाली. नंतर तिने मला जवळ ओढले. माझ्या खरकट्या हाताने तिचे लुगडे बरबटले. ते तिच्या ध्यानातच आले नाही. कार्ट्या, आमची सुमी गेली रे. इथं कधी इथं इतरांसारखी आली नाही, नाचली नाही. 4 दिवसांपूर्वी सुमी अपघाताने विहिरीत पडली होती. मला ती चक्राची विहीर आठवली. तेथे उभी राहून हात हलवणारी नव्या लुगड्यातली सुमी. तिचा वास तुम्ही बोलवाल त्यावेळी येईन हं भाऊसाहेब, आणि दादालाही सांग. म्हणणारी नानांच्या मागोमाग ती लग्नाला गेली, पण ती परत येथे आलीच नाही. मला विसरू नको म्हणणारी, हात घट्ट धरून डोळ्यांतील पाण्याने भिजवणारी, पाठीवरून हात फिरवणारी. एकदम मला सारे आठवले. मला फार भूक लागली होती, पण एकदम वाटले जेवण नको, काही नको. कोपऱ्यात जाऊन एकीकडे बसावे व रडावे. सुमी माझी लहान आई होती. कासव दाखवताना विहीर काय गिळते की काय तुला, असे ती म्हणाली होती. नाना खांबाला टेकून खांबासारखे उभे होते
आणि त्यांच्या डोळ्यात पाणी नव्हते. सुमी विहिरीत पडल्याचे त्यांना कसे काय वाटले नाही याचे मला फार आश्चर्य वाटले. आईचा चेहरा भिजला होता. तिचा आवाज न ओळखण्या इतका फाटून गेला होता. पण नाना मात्र खांबाप्रमाणे गप्पच. त्यांच्या कपाळावरची शीर मात्र ताठली होती व डोळे दाबल्यामुळे बाहेर पडतात की काय असे वाटण्याजोगे मोठे झाले होते. रडताना आई एकदम थांबली व चटकन उठून ती नानांकडे गेली. हे काय, असं काय, ती भेदरून म्हणाली. तिने नानांना हात लावताच अंग झाडतच नाना खाली कोसळले आणि बडबडीत फुटक्या कपाच्या तुकड्यासारख्या ओहण्या डोळ्यांनी निर्जीवपणे वर पाहू लागले. जा रे कार्ट्या पळ, रामभाऊंना बोलव, आई ओरडली. मी शेजारी धावत जाऊन रामभाऊंना बोलावले. ते आले. शामराव आले. त्यांनी आईच्या मदतीने नानांना अंथरुणावर झोपवले. कुणीतरी जाऊन सावनूर डॉक्टरांना बोलावून आणले. त्यांचा आवाज मऊ होता आणि तो ऐकला की आजाराची भीती वाटत नसे. त्यांनी मान हलवली व हलक्या आवाजात ते आईला म्हणाले, झटका आलाय, मी सांगतो, औषधे कुणाला तरी पाठवून द्या. नाना अंथरुणावरच पडून राहिले. ते सारखे पाठीवर पडून राहत व आड्याकडे रागीत डोळ्यांनी पाहत. त्यांना फक्त उजवा हात आणि मान चांगल्या तऱ्हेने हलवता येत होती. त्यांना काही पाहिजे असेल तर सैल पडलेले ओलसर ओठ हलवून ते निसरडे बोलत. मला तर त्यांचे बोलणे समजत नसे की त्यांच्या चेहऱ्याकडे पाहवत नसे. आई मात्र कसल्याशा तेलाच्या बाटल्या घेऊन त्यांचे हातपाय तासनतास चोळत असे. त्यांना मधून मधून कोमट चहा पाजवी. कुणी काही सांगितले नव्हते तर श्रीपू मामा आपल्या खर्चाने सुमीच्या गावी जाऊन आला आणि येताना त्याने तिच्या 4 बांगड्या आणल्या. खरे म्हणजे त्या पितळेच्या होत्या व त्या त्याने कशाला आणल्या कुणास ठाऊक. नानांविषयी कृष्णेला कसे समजले कोण जाणे. नंतर 2-4 दिवसात ती हबकलीच. तिच्या डोळ्यांतून सारखे पाणी पाजरू लागले. तिला आता उभे राहावेना आणि वरून टाकल्याप्रमाणे ती जमिनीवरच पडून राहू लागली. आता ती बाहेर जात नसे म्हणून बंडू दररोज 10 पेंड्या आणून टाकायचा व आई तांब्याच्या पंचपात्रातील खुर्द्यामधून 2-2दा मोजून त्याला पैसे द्यायची. पण कृष्णी रात्री टाकलेल्या 3 पेंड्यांपैकी मुठभर देखील गवत संपत नसे. रात्री झोपण्यापूर्वी मी आणि आई कंदील घेऊन गेलो की तेथल्या तेथे मान उंचावून बघे व पुन्हा निश्चित पडे. एक दिवस सकाळी मी तोंड धुण्यासाठी न्हाणीघरात गेलो. येताना मी पाहिले तो कृष्णी मान टाकून पडली होती. अंगावर पुष्कळशा माशा बसत, पण एकदाही तिचे अंग थरथरले नाही. मी एका काठीने तिला हळूच डिवचून पाहिले तर 1 नाही की 2 नाही. आई हातातले काम टाकून आली. चौकटीला टेकून पाहतच राहिली. आणखी एक संपून गेलं. उसासा सोडत ती म्हणाली, कार्ट्या, तुझ्या बारशाला आणली होती रे कृष्णी. श्रीपू मामा दररोज भेटून जात असे. त्याने कुणाला तरी सांगितले. दारात बैलगाडी येऊन उभी राहिली. मागे मला खूप वाटायचे जोंधळ्याची पोती घेऊन बैलगाडी आमच्या दारात यावी. ज्यावेळी बैलगाडी आली त्यावेळी असली आली. 2-3 कृष्णीला फळ्यावरून उचलून बाहेर आणले तर चौकटीला तिची शिंगे खटखट बडवली. मान लडबडली. नंतर त्यांनी तिला गाडीत टाकले. त्यावेळी आई बाहेर सुद्धा आली नाही. कृष्णी महिन्यात बाहेर पडली नव्हती. आता गेली ती गाडीत बसून कायमची. असल्या गाईचे पुढे काय करतात ती माणसे कुणास ठाऊक. मी नानांच्या खोलीत गेलो. तेथे जायला मला फार भीती वाटली. आता त्या
खोलीला आजारी माणसाचा वास चिकटला होता. तेथे गेले की वाटे एकदम बाहेर जावे, तुतीच्या झाडाखाली उभे राहावे, धूळ पायाने उडवावी, मोकळ्या मैदानावर खूप पळावे. मी त्यांच्याजवळ गेलो आणि म्हणालो, कृष्णी गाय मेली. नानांनी चेहरा वळवला. त्यांनी ओठ हलवले व त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी भिंतीकडे मान वळवली व नंतर बराच वेळ त्यांची बोटे हलत होती. नंतर ते घर देखील आम्ही बदलले. जायच्या आधी मी तुतीच्या झाडाकडे जाऊन आलो. त्यावर आता तुती नव्हत्या. मी हळूच एक लहानशी फांदी मोडून घेतली व आत आणून ठेवली. बाहेरच्या खोलीत ब्रह्म अजूनही लाल डोळ्यासारखा होता. आम्ही कधीही त्याला नारळ दिला नाही. बाहेर पडताना आई म्हणाली, नारळ दिला नाही पण पुष्कळ घातलं याच्या मड्यावर. खरंच पुष्कळच. सुम्मीला तेथले राय आवळे आवडत. त्याच घराचे दार उघडून दादा बाहेर पडला. नानांनी तेथेच लुगडी आणली. आईच्या हातात पत्र देऊन त्याच घरात खांबाला टेकून ते उभे राहिले. तेथेच कृष्णी खटखट आवाज करत गाडीत चढली. हे सारे ब्रह्माने पाहिले व गिळून टाकले. बाहेर पडल्यावर मागे वळून पाहू नको रे कार्ट्या, आईने मला बजावले. श्रीपू मामा नानांना मोटारीत घालून पुढे गेला व मी आईबरोबर गाडीच्या मागोमाग चालू लागलो. मी तुतीची फांदी आईला नकळत सदराखाली लपवली होती, पण तिचे पान गळ्याबाहेर आले. ते पान कसलं रे कार्ट्या, तिने कपाळाला आठ्या घालून विचारले. मी म्हटलं, कसलं नाही, ती तुतीची फांदी आहे. नव्या घरात ती लावली की झाड येईल की. तिने काही न बोलता ती फांदी सदरा खालून ओढून काढली व गटारात टाकून दिली. आईला खरेच सामानाचा फार हव्यास. एखादी फाटकी चटई टाकायची म्हणजे तिच्या जीवावर येत असे. ती अमक्या वेळी घेतली. ती घेऊन मी विठोबाच्या देवळात कीर्तनाला जात असे. असल्या हकीकती ती सांगत बसे. मग दादा चिडत असे व ती चटईच नव्हे तर फाटकी तुटकी लुगडी, भाजीच्या जुन्या करंड्या, तुटकी शिंकी, लाह्या भाजायची भोकं पाडलेली गाडगी सगळी गोळा करून कचऱ्याच्या कुंडात फेकून देत असे. पण आता कितीतरी सामान आम्ही जुन्या घरातच सोडले. त्यात कृष्णीची दावी, खरारे होते, पाण्याचा जुना गंजलेला हौद, झाडण्या, जुना पाटा, दुपट्याची गाठोडी, मोडक्या खुर्च्या, सारे तसे टाकून दिले. तरी सामानाच्या गाडी मागून जाताना मला लाज वाटली. आमच्या पेट्या धुरकटलेल्या जुन्या होत्या. वळकटीवरील जमखान्यांना ठिगळे लावली होती. त्यातही आईने रंग गेलेला मोडका पाळणा कशाला घेतला कुणास ठाऊक. सुमीच्या खेळण्यांची करंडी तशीच. तिच्यातील एक बाहुली काही धड नव्हती. मी खाली मान घालून चाललो होतो. रस्त्यात आपल्या वर्गातील कुणी पोरे भेटतील की काय अशी मला फार भीती वाटत होती. पण कुणी भेटले नाही. गाडी वळताना खेळण्याच्या करंडीतील 2 बाहुल्या आणि 3-4 लोटकी गटारात पडली. पण रस्त्यातच वेळ फार लागू नये म्हणून हे मी आईला सांगितले सुद्धा नाही. हे घर मला बिलकुल आवडले नाही. आधी घर म्हणजे 2 अंधाऱ्या खोल्या होत्या. त्यांच्यात पाऊल ठेवताच एकदम कोबट वास आला. तेथे जायचे म्हणजे दुसऱ्यांच्या 2 सोप्यांवरून जावे लागे आणि परसात पाण्याला जाताना आईला दुसऱ्या बिराडावरून जावे लागे. आम्हाला परसू नाही की अंगण नाही. मी आईला म्हटले, आई असलं कसलं घर हे. माझ्या वर्गातील मुलं हसतील की. तर आई हसली नाही की रागवली नाही. ती म्हणाली, तू मोठा झालास की तुला पाहिजे तसलं 3 माळ्यांचं घर बांध. तिने सामान लावले. नानांना एक स्वतंत्र खोली दिली. पेट्या आणि कपाट त्याच खोलीत ठेवले. दुसऱ्या खोलीत मी आणि आई झोपत असू. पण सकाळी उठून आईने
चूल पेटवली की धुरामुळे मला तेथे बसवत नसे. त्या घरात मला एकच गोष्ट आवडली. अंधाऱ्या स्वयंपाकघरात दुपारी सूर्याचा एक कवडसा येत असे आणि त्या निळ्या पट्ट्यात उडत असलेले बारीक कण पाहताना तासनतास निघून जात. काही वेळा तो जमिनीवर जेथे पडत असे तेथे आरसा ठेवला की चटदिशी दुसरा एक तसलाच किरण वर उडत असे आणि त्या कमानीतून इकडून तिकडे जाताना फार गंमत वाटे. आई हल्ली स्वयंपाक फारच लवकर करून बाहेर जात असे. जेवण माझे मलाच वाढून घ्यावे लागे. मी संध्याकाळी शाळेतून आलो की ती लगेच बाहेर पडत असे. ती 8-8:30ला परत येत असे. मी विचारले तर मी जांभेकरांच्या घरी बसायला जाते असे म्हणाली. संध्याकाळी दानांच्या खोलीत मीच दिवा लावत असे, पण तो लावून ठेवताना त्यांच्या तोंडाकडे पाहायला मला भीती वाटत असे. डोळे मिटून ते गप्प पडलेले असत. काही वेळा त्यांचे ओठ हलत. एकदा त्यांनी चुकून मलाच सुमा म्हणून हाक मारली. अनेकदा ते तसे पडले असता त्यांच्या डोळ्यांतून पाणी बाजरत असे. त्यावेळी मला कृष्णेची आठवण होत असे. ती देखील अशीच एकटी डोळे ओले करून गवताची काडी न विस्कटता रात्रभर गप्प पडून असायची. त्यावेळी मला वाटे, कृष्णी का रडते? तिला कसल्या आठवणी येतात? जनावरांनाही घरदार आईबाप यांच्या आठवणी येतात. आई कधीतरी नानांना अंथरुणातच उठवून तक्क्याला टेकवून बसे व बाजूची लहान खिडकी उघडत असे. त्यातून नानांना समोरच्या घराची खिडकी, तिच्यातील तुळशीची कुंडी दिसे. केव्हा केव्हा मधल्या रस्त्याने गुरे जात, पोरे गोट्या खेळत हे सारे दिसे. सुमीच्या लग्नानंतर आईने तिचा रग मला दिला होता. तो तिने काढून घेतला. दादाची निळी पाने असलेल्या कापडाची गादी देखील तिने गुंडाळून ठेवली. माझ्याकरिता तिने एका चादरीला आपले लुगडे शिवून एक गरम रजाई शिवून दिली. ती देखील छान होती. शिवाय तिच्यात मला आईजवळ झोपल्यासारखे वाटे, कारण तिला आईचा वास होता. हल्ली आई मला लवकर उठवायची व आंघोळ झाल्यावर 12 नमस्कार घालून घ्यायची. प्रथम माझे हात दुखले, पण नंतर सवय करावी लागली, कारण त्याशिवाय चहाच मिळत नसे. केव्हा एकदा 12वा नमस्कार येतो असे मला होऊन जात असे, पण मोजताना चुकणे देखील शक्य नव्हते, कारण सगळे नमस्कार होईपर्यंत आई समोर पोलिसासारखी उभी असे. त्या दिवशी संध्याकाळी श्रीपू मामा आला. त्यावेळी त्याच्या हातात एक पत्र होते. त्याने विचारले, कुठे आहे रे तुझी आई? मी म्हणालो, जांभेकरांकडे बसायला गेली आहे, जा बोलावून आण तिला 5 मिनिटं. तो म्हणाला आणि चटईवर बसला. मी जांभेकरांकडे कधीच गेलो नव्हतो आणि त्यांच्यातल्या कुणाचीच मला ओळख नव्हती आणि आई त्यांच्यातच कशाला बसायला जाते हेही मला माहीत नव्हते. मी आत गेलो, पण सोप्यावर माणसे आहेत म्हणताच मला थोडी भीती वाटली. कोण हवं रे तुला? चाळशी घातलेल्या एका माणसाने मला विचारले. मी म्हटले, आमची आई आली इथं बसायला. वा, आमची आई काय छान. कोण हो तुम्ही? तो माणूस हसून म्हणाला व इतरही हसले. मी कोण हे त्यांना काय सांगणार. तोच अगदी आत दारात आई दिसली. तेथूनच ती मला आत यायला खूण करत होती. तिने हळूच मला चिमटा काढला व ती पुटपुटली, कार्ट्या इथं कशाला आलास? मला न विचारता इथं यायचं नाही म्हणून सांगितलं होतं ना. अगं पण श्रीपू मामा आला आहे, मी म्हटलं. त्यानं बोलावलंय तुला. तो थांबेल रे 10 मिनिटे, ती म्हणाली व कामाला लागली. मी तेथेच रेंगाळलो. माझ्या पोटात वखवखू लागले होते आणि स्वयंपाकघरात छान वास सुटला होता. आईचं स्वयंपाक करत होती. तिच्यासमोर पोळ्या पडल्या होत्या. मला वाटले एक तरी पोळी मिळावी आपणाला, थोडे तूप घालून. आई मला एक पोळी पाहिजे त्यातली खायला. मी म्हणालो, तोच
रेशमी लुगड्यातली एक बाई आली. तिच्या हातात सोन्याची खूपशी काकणे होती. ती हसून म्हणाली, तुलाही द्यायची की? तुलाही द्यायची की पोळी? सगळ्यांची जेवणं झाली की तुला पाठवून देते 2 पोळ्या कमळाबाई बरोबर. आईने ओठ घट्ट दाबून धरले व तिने माझ्याकडे पाहिले सुद्धा नाही. 15-20 मिनिटांनी ती माझ्याबरोबर आली. पण घरापर्यंत येईतो 1 नाही 2 नाही. श्रीपू मामाने आईला पत्र दाखवले. दोघेही प्रथम काही बोलले नाहीत. कसली जळली मिरवणूक ती? पत्र परत करत आईने विचारले, कसली कुणास ठाऊक कमळी? मला तरी काय ठाऊक? श्रीपू मामा म्हणाला. 6 महिने? आईने विचारले. दंड दिला तर? नाहीतर 8 महिने. श्रीपू मामा म्हणाला, कमळी तू काही काळजी करू नकोस. लागलं सवरलं तर सांगत जा. काय करायचं? नशिबाचे भोग म्हणायचे झालं. जातो आता, बाजारात जायचं आहे अजून. आईने मान हलवली. श्रीपू मामा उठला व माझ्या डोक्यावर चापट मारून निघून गेला. आई नानांकडे गेली व तिने चहा पाहिजे काय म्हणून विचारले. नानांनी मान हलवली. पांघरून सावरताना नानांनी आईच्या बोटांवर हात ठेवला व तिच्या काकणांवरून बोटे फिरवली. आई जड दिशी वळून बाहेर आली व पुन्हा जांभेकरांकडे गेली. माझ्याकडे तिने पाहिले सुद्धा नाही. त्यापेक्षा तिने मला मारले असते तर बरं झाले असते असे मला वाटले व एकदम रडू आले. मी धावत तिच्या मागे गेलो आणि म्हणालो, आई मला पोळी नको, दूध साखर नको, काही नको. ती म्हणाली, जा घरात आणि घर सोडून जाऊ नको कुठं. त्या रात्री आई नेहमीपेक्षाही उशिरा आली व एका पिशवीत पुष्कळसे सामान घेऊन आली. आल्याबरोबर तिने नानांसाठी आटवल केले व त्यांना तक्क्याला टेकवून चमच्याने भरवले. तोपर्यंत मलाही अतिशय भूक लागली होती. त्यातले थोडे आटवल उरावे व ते आपण लिंबाच्या लोणच्याबरोबर खावे असे मला फार वाटले. पण तिने ते वाटीभरच केले होते. पण मी बोललो नाही की खायला मागितले नाही. मी तसा चटईवर पडून राहिलो. मी किती वेळ झोपून राहिलो होतो कोणास ठाऊक. कारण आईनेच मला बकोटीला धरून उठवून बसवले. जा तोंड धुवून ये ती म्हणाली. ती मला यावेळी कार्ट्या म्हणाली नाही म्हणून मी घाबरलो. कशीबशी चूल भरून आत आलो व पानावर बसलो. आज आईने खूप खायला केले होते व चुलीसमोर 4 जाड पोळ्याही होत्या. त्यांना अगदी जांभेकरांच्या घरातल्याप्रमाणे वास होता. मी स करत ओठ हलवले व टाळी वाजवली. जांभेकरांनी पोळ्या दिल्या? मी विचारले. आईने बसल्या बसल्याच हात लांब केला आणि काडकन मुस्काटात दिली. का ग? मी कळवळत म्हणालो, कार्ट्या आजपासून लक्षात ठेव, तू भिकारड्याचा मुलगा नाहीस. ती म्हणाली, असं लोकांच्या घरी खायला मागशील तर जीभ डागून देईन. माझे हातपाय उरावर आले नाहीत अजून. असलं भिकारड्यासारखं जगायला शिकू नको. खा, गिळ ती पोळी, ती आपलीच आहे. तिने पोळीवर तूप घातले. थोडी दुधात देखील भिजवून दिली. पण फारच रात्र झाल्यामुळे माझी भूकच गेली. मी कसेबसे 2 घास घेतले तो डोळे पेंगू लागले. मी हात धुवून पुन्हा चटईवर जाऊन पडलो. आई आली व तिने लुगड्याची रजाई माझ्या अंगावर घातली. त्या सगळ्या ठेवते, उद्या खा रे त्या कार्ट्या. जाता जाता ती म्हणाली, पूर्वीच्या शाळेत महिना 3 आणे फी सुरू केली म्हणून श्रीपू मामाने मला देवळातल्या शाळेत घातले. ती शाळा बसवांनाच्या देवळात भरे. तिला खोल्या नव्हत्या की बसायला फळ्या नव्हत्या आणि सगळी मुले एकत्रच बसायची. मास्तरांना मास्तर म्हटले की फार राग यायचा. त्यांना म्हणे गुरुजी म्हणायचे.
मी एकदा चुकून मास्तर म्हणालो व एक सणसणीत छडी खाल्ली. त्या शाळेत माझी कुणाशी ओळख नव्हती की मला कुणी खेळायला घेत नसत. मधुकर म्हणून एक घाऱ्या डोळ्यांचा मुलगा होता. तो चित्रे फार गमतीची काढत असे व तो मला फार आवडे, पण तो देखील माझ्याशी कधी बोलत नसे. पोरे मात्र सगळी मळकट आणि अगदी ढ होती. कुणाला शेंडीचा श आणि पोट फोडायचा श बरोबर काढता येत नव्हता. मला तर 12चा पाढा येत होता. मग परीक्षा आली. गुरुजींनी टेबलावर 3दा छडी आपटून सांगितले, सगळ्यांनी चांगले कपडे घालून या, डिपोटी येणार आहेत परीक्षेला. त्या संध्याकाळी मी श्रीपू मामांना म्हटले, मला एक नवीन सदरा पाहिजे. उद्या आमची परीक्षा आहे रे. आणि मी सदरा मागितला म्हणून आईला सांगू नको, ती संतापेल. आधी तर सांगायचं नाही. तो म्हणाला, रात्री कापड आणून सकाळपर्यंत कसा होईल सदरा? बराय, बघू. दुसऱ्या दिवशी अगदी पहाटेलाच तो आला. आईने विचारलं, का रे एवढ्या सकाळी आलास? तर श्रीपू मामा म्हणाला, कमी तुझ्या पोराची आज परीक्षा आहे. म्हटलं त्याला एक नवा सदरा द्यावा, पण ऐनवेळी कापडच कमी पडलं बघ. अरे कशाला उगाच? आई म्हणाली, त्याला आहेत मस्त 2-4 सदरे, पण तिने तो सदरा मला घालायला दिला. कापड कमी पडले म्हणून का कापडाच्या रेषा हातावर गोल गोल काकणासारख्या आल्या होत्या. वर्गात गुरुजींनी विचारले, हा नवा सदरा कोणत्या सुताराने शिवला हो? आणि सारी पोरे हसली. मला त्या सगळ्यांचा फार राग आला. मला तो सदरा फार आवडला होता. शिवाय श्रीपू मामाने रात्रभर बसून माझ्यासाठी शिवून आणला होता तो. आणि रेषा सरळच पाहिजेत असे कुणी तुम्हाला सांगितले? होय, आमच्या रेषा, आमच्या रेघा गोल येतात. तुम्हाला काय करायची पंचाईत? डिपोटींनी प्रश्न घातले. तोंडचे हिशोब घातले. मी देवाजीने करुणा केली. भाते पिकुनी पिवळी झाली ही कविता म्हटली. परीक्षेनंतर 2 दिवस सुट्टी होती व शनिवारी पास नापास होते. त्या दिवशी सकाळी मी अगदी लवकर तयार होऊन बसलो. कार्ट्या मग लगेच घरी ये म्हणून सांगून आई जांभेकरांच्या घरी गेली. गुरुजींनी मी पास झाल्याचे सांगितले व वर्गात पहिला आल्याबद्दल मला नीतिबोध पुस्तक बक्षीस म्हणून मिळाले. मधुकरचा नंबर 2रा आला होता व त्याला जिंजीवास हे पुस्तक बक्षीस मिळाले. त्याचे पुस्तक माझ्यापेक्षा जाड होते, पण त्यात गोष्टी नव्हत्या आणि चित्रेही नव्हती. मधुकर माझ्याकडे आला व माझ्या शेजारी बसला. तू पहिला नंबर मिळवलास. आज आमच्या घरी चल शाळा सुटल्यावर, तो म्हणाला. शाळा सुटेपर्यंत आम्ही माझ्या पुस्तकातून 2 गोष्टी वाचल्या. एका गोष्टीत नारळ, शंकरपाळे असली नावे असलेली मुले होती. दुसऱ्या गोष्टीत एका आईचा मुलगा हरवतो, मग ती आपले केस देते, डोळे देते, त्याला परत घेऊन येते असली हकीकत होती. शिवाय जिमूत वाहन म्हणून कुणाची तरी गोष्ट होती, पण आम्ही ती वाचली नाही. पण मधुकरने पेन्सिलीने चित्रातल्या एका बाईला मिशा काढल्या व आम्ही खूप हसलो. शाळा संपली. चल आता आमच्या घरी, मधुकर म्हणाला. सुट्टीनंतर मी मग सांगलीला शिकायला जाणार. तो जाणार म्हणून मला एकदम वाईट वाटले. आपणही नंतर या शाळेत येऊ नये असे मला तेव्हाच वाटू लागले. एकदा मी म्हणालो, मी घरी जातो रे, आई वाट बघेल, तिला पुस्तक दाखवायचं आहे. तर तो म्हणाला, आमच्या घरी येऊनच जा.
मी सांगलीला जाणार, मग भेटणार नाही पुन्हा, म्हणून मी त्याच्याबरोबर गेलो. आम्ही देसाई गल्लीत आलो तेव्हा मी मधुकरला विचारले, अरे तुमचं घर कोणतं? तर त्याने घर दाखवले. ते आमचेच. मी म्हणालो, अरे आम्ही इथं राहत होतो पूर्वी, परसात तुतीचं झाड आहे. मग तो टाळी वाजवून म्हणाला, होय रे होय, बरोबर. मग आम्ही परसात गेलो. सुमीला आवडणारे रायावळ्याचे झाड कुणीतरी तोडून टाकले होते, पण तुतीचे झाड मात्र होते. त्यावर आता हिरवट लाल अगदी पिकून जांभळ्या झालेल्या तुती अंग भरून लागल्या होत्या. मी अर्धा खिसा भरून तुती काढून घेतल्या. त्यावेळी मला सुमीची फार आठवण झाली. कृष्णीच्या गोठ्यात त्यांनी आता लाकडे रचून ठेवली होती. मी यायला निघालो त्यावेळी मधुकरच्या आईने मला एक करंजी खायला दिली. त्यांच्या घरी मधुकरच्या बहिणीचे लग्न होते. मधुकरला पुष्कळ कपडे शिवायला टाकले होते. त्याचा दादा येणार होता. सगळीकडे अगदी गडबड होती. मी मधुकरच्या आईला म्हणालो, आम्ही पूर्वी याच घरात राहत होतो. इथं बाहेरच्या खोलीत ब्रह्म आहे. ब्रह्म असला तर असला. मधुकरची आई हसून म्हणाली, तो काय आम्हाला खातोय की काय? पंधरवड्याला एक नारळ त्याच्या पुढे फोडला की काम झालं. मला एकदा वाटले, डोळ्यासारखा दिसणारा हा ब्रह्म पुन्हा एकदा हळूच बघावा, पण मग आई रागवते म्हणून मी तिकडे गेलो नाही. मी बाहेर पडलो आणि मधुकरने दारातूनच हात हलवला. तो नंतर सांगलीला जाणार, कोणास ठाऊक, नंतर तो मला भेटणारही नाही. आमची मैत्री एक दिवसात सुरू झाली, एक दिवसाला संपून गेली. त्याची एकच आठवण राहिली, ती म्हणजे चित्रातील बाईला काढलेला मिशा. घरी आलो त्यावेळी आई अद्याप आली नव्हती. हळूच दरवाजा उघडून मी आत नानांकडे गेलो. जाताना आईने तेथे उदबत्ती लावून ठेवली असावी, कारण अजूनही तिचा थोडा वास उरला होता. मी नानांना पुस्तक दाखवले आणि म्हणालो, नाना मी पास झालो, पहिला नंबर, हे बघा पुस्तक. त्यांनी हात उचलल्यावर मी पुस्तक देऊ लागलो, पण त्यांनी पुस्तक घेतले नाही. त्यांनी माझ्या तोंडावरून हात फिरवला व ते भिंतीकडे पाहू लागले. आई घरी आल्याबरोबर मी तिच्यासमोर पास पास म्हणून ओरडलो. श्रीपू मामाही तिच्याबरोबर आला होता. तो काही न बोलता बाजूला बसला. आईने मला जवळ बोलावले आणि खिशांतील तुती चिरडून जातील की काय असे घट्ट मला जवळ घेतले. आई किती बदलून गेली आहे हे तेव्हा मी अगदी जवळून पाहिले. तिचा चेहरा चेपल्यासारखा झाला होता व हाडे खूप वर आली होती. सुम्मीने कासव दाखवताना विहीर दाखवली होती. आईचे डोळे बघताना मला त्या आत खोल गेलेल्या विहिरीची आठवण झाली. श्रीपू मामाने पुस्तक उचलले व तो त्यातील चित्रे पाहू लागला. कार्ट्या, कोणती परीक्षा पास झालंस रे तू? तिने विचारले. मी म्हणालो, पहिली, म्हणून अजून मॅट्रिक झाला नाहीस, BA झाला नाहीस. ती म्हणाली, आमची आई कित्येकदा अगदी खुळ्यासारखी बोलते. मॅट्रिकला किती अभ्यास करायचा असतो आणि पहिलीच्या परीक्षेला बसून कोण मॅट्रिक होते? आई, तुला तुती पाहिजे? आपण मागं राहत होतो ना त्या घरात मधुकर राहतो. तो आता सांगलीला जाणार आहे. मी सांगू लागलो खरा, पण आईचे तिकडे लक्षच नव्हते. ती मला म्हणाली, कार्ट्या, तू BA हो, अगर होऊ नकोस, पण आतून बाहेरून मात्र अगदी दगड हो. तिने माझ्या छातीवर टिचकी मारली व ती पुन्हा म्हणाली, अगदी घट्ट डोंगरी दगड हो बघ. मी नमस्कार घालायला लागल्यापासून माझे दंड घट्ट होऊ लागले होते. मी म्हणालो, बरं आहे आई. पण आईला तुती आवडतच नव्हत्या. त्या घरात असताना एकदाही तिने तुती खाल्ल्या नाहीत. श्रीपू मामा, तुला तुती पाहिजेत? मी विचारले. त्याने हात पुढे केला. कसली देऊ सांग? मी म्हणालो. त्याने हात मागे घेतला व म्हटले, आण कसली तरी. म्हणजे त्याला तुतीविषयी काहीच माहिती नव्हती आणि मी त्याला तुती दिली नाही तर त्याने पुन्हा मागितलीही नाही.
सुमीने मला घट्ट धरून ठेवून बळजबरीने माझ्या खिशातून हव्या त्याच तुती काढून घेतल्या असत्या. पण मी म्हणतो कमळी. श्रीपू मामा म्हणाला, जरूर असेल तर दवाखान्यात नको ठेवायला. त्या गावात जाऊन राहावं लागेल इतकंच ना. चल, मीही येतो तुझ्याबरोबर. तुझं तरी काय आणि माझं तरी काय. काय आहे या गावात आपलं. कुठेही काम करायचं, जगायचं. मग हॉस्पिटलमध्ये ठेवून तरी बघू. आई भिंतीला टेकून बसली आणि अगदी दमल्याप्रमाणे उसासा सोडून तिने पाय लांब सोडले आणि त्यावर हात बांधल्याप्रमाणे ठेवले. तू म्हणतोस तेही खरंच म्हणा, ती श्रीपू मामाकडे न पाहता म्हणाली. पण या गावाचं आतडं तुटत नाही बघ. आमचे तुतीचे गुपित सुम्मी दादाला माहीत होते. तुती खाताना अगदी पिकून मऊ जांभळी झालेली असते ना, ती खाऊ नये. ती टचदिशी खाल्ली की तोंड गोड होते हे खरे, पण जीभ ओठावर पुसली की सारे संपले. तुती थोडी कच्चीच असावी, म्हणजे अगदी कच्ची नव्हे तर थोडी पिकलेली, अगदी पिकलेली नव्हे तर थोडी कच्ची, म्हणजे गोडही लागते आणि आंबटही लागते. जीभ रवरवते आणि गोडही लागते. मग तुती बराच वेळ ध्यानात राहते. हे सुमी दादाला माहीत होते, पण ते आता इथे नाहीत. आई, श्रीपू मामाला ते काही माहीत नाही. श्रीपू मामाला तर कशाचेच काही माहीत नाही. आता या घरात ते गुपित फक्त एकाच माणसाला माहीत आहे, मला. कथा समाप्त. तुती नावाची कथा समाप्त. जी. ए. कुलकर्णी यांची तुती नावाची कथा समाप्त.